गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. मिशन आरंभ क्रमात आपले हार्दिक हार्दिक स्वागत. गेल्या 3 दिवसांपासून आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2017-2018 साली घेतलेल्या प्रश्नपत्रिका, त्यातल्या त्यात बुद्धिमत्ता विषयाची प्रश्नपत्रिका आपण समजून घेत आहोत. आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेने सुरू केलेला अभिनव उपक्रम जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री भास्कर पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची निर्मिती झाली. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी सन्माननीय आनंद भंडारी साहेब यांनी या उपक्रमाला भक्कम असं पाठबळ दिलं. जिल्ह्याच्या नोडल शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती जयश्री कारले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर हा उपक्रम सुरू आहे. संगमनेर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री बाळासाहेब भिंडसाहेब, तालुक्याचे नोडल अधिकारी सन्माननीय श्री कल्याण राऊत साहेब आणि आमची तंत्रस्नेही टीम सन्माननीय श्री अशोक सोनवणे, ईश्वर राऊत, केशव बाळसराम यांच्या सहकार्याने आपली आजची ही तासिका आपण पुढे घेऊन जात आहोत. फेब्रुवारी 2018 साली झालेला शिष्यवृत्तीचा पेपर बुद्धिमत्ता विषयाला आपण समजून घ्यायला सुरुवात केली होती आणि साधारणपणे काल 34 प्रश्न आपले झाले होते. आज 35वा प्रश्न अतिशय सोपा, आरशातील प्रतिमा खाली पर्यायी आपल्याच्या डाव्या बाजूला धरल्यास कोणती आरशा जशीच्या तशी आरशातील प्रतिमा बघताना या सगळ्या आपल्या आरशात दिसणार आहे, पण जशीच्या तशी. आणि एक शब्द त्यांनी वापरलाय, डाव्या बाजूचा आरसा धरल्यास. मुलांनो, आरसा डाव्या बाजूला धरल्या किंवा उजव्या बाजूला धरल्या आरशातील प्रतिमेत बदल होत नाही. कोणत्याही बाजूला आरसा असेल तर तो डाव्या किंवा उजव्या बाजूला असायला. खालच्या बाजूला धरला तर ती आरसा न होता ती पाण्यातील प्रतिमा होती. कधी कधी जर जाणीवपूर्वक दिलं की आकृतीच्या खालच्या बाजूला आरसा धरलाय, खालच्या किंवा वरच्या बाजूला आरसा धरला जातो तेव्हा ती पाण्यातील प्रतिबिंब होतो. म्हणून डावी किंवा उजवी बाजू असेल तर ती आरशातीलच प्रतिमा होईल. पर्याय क्रमांक 3 ला ती डावी बाजू, तिकडे आरसा धरला काय, इकडे आरसा धरला काय, ते आपण चलणार या शिकणार. यश आपल्याला डावीकडचं यश ही मध्यम आणि हा उजवीकडचं यश. पहिलीच आकृती आपल्याला आरशात जशीच्या तशी दिसते. इकडे काय होईल, हा वाय सुद्धा पहिला वाय इकडे आला, इकडचा वाय इकडे आला, यामध्ये भागी होईल. पण यामध्ये थोडा बदल होणार आहे मुलांना. यामध्ये काय होणार, ती जी बाजू आहे ती इकडे जाणार आणि याला असा दिसणार. जे पर्याय क्रमांक 2 ही आकृती जशीच्या तशी आरशात दिसत नाही. पर्याय क्रमांक 3 बघा, दिसेल डावीकडचा उजवीकडे गेला, उजवीकडचा डावीकडे आला, तर हा झेड इकडेच तो इकडे आणि झेड असा दिसणार. हे पर्याय क्रमांक 3 ची आकृती सुद्धा जशीच्या तशी दिसणार नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये डावीकडचा उजवीकडे गेला, उजवीकडचा डावीकडे आला, यश इकडे होते आणि जशीच्या तशी दिसणारी आकृती पर्याय क्रमांक 1 मध्ये. आरशातील प्रतिमेवरच विचार केला, थोडासा बदल करून विचार केला. हा प्रश्न आपण बघितला. जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 36. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यातून निश्चित करा.
आरशातीलच प्रतिमा आहे. आणि बघा काय करायचं, पुन्हा डावी बाजू काय होणार आहे, उजवीकडे जाणार. इकडे छायांकित केलेला भाग हा उजव्या बाजूला जाईल. वरचा डोक्याकडचा भाग डोक्याकडेच राहील, खालची बाजू खालीच राहील, फक्त डावी बाजू उजवीकडे जाणार. आता बघा ही छायांकित केलेला भाग या बाजूला पाहिजे, डावीकडे दिले शिवाय छायांकित नाही, म्हणून पर्याय क्रमांक 5. हा छायांकित भाग इथे उजवीकडे गेला आहे, परंतु सगळ्यात वरचा भाग छायांकित केलेला होता, तिथे परत यायला हवा होता. मध्यभागी छायांकित केलेला पर्याय क्रमांक 2. इथे सुद्धा हा छायांकित भाग मध्यभागी आलेला आहे, पर्याय क्रमांक 3. आणि आरशातील प्रतिमा या ठिकाणी योग्य असणार आहे. बघा छायांकित भाग जो आहे तो डाव्या बाजूचा उजव्या बाजूला गेला, त्याचा बत्तीस छायांकित आहे, म्हणून आरशातील प्रतिमा बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेस शुक्रवार असेल तर त्याच महिन्यातील शेवटच्या बुधवारी 6 तारखेला गेला शुक्रवार आणि शेवटचा बुधवार. मग आपल्याला काय करायचं, शेवटचा बुधवार शुक्रवारच्या 6 तारखेला आपल्याला शुक्रवार दिलेला आहे. ऑगस्ट महिना 3 दिवसाचा असतो, हे लगेच लक्षात आलं. आपल्याला दिलाय शुक्रवार, शोधायचा बुधवार. याच्या आधीचा बुधवार कधी असेल, 7 तारखेला बुधवार, सॉरी 6च्या आधी 5 तारखेला गुरुवार आणि 4 तारखेला बुधवार. शुक्रवारच्या आधी बुधवार, 6 तारखेला शुक्रवार, 5 तारखेला मग बुधवार शोधायचा शेवटचा. 7 दिवसांनी तोच वार येतो. 4 तारखेला बुधवार आला, 4 7 11, 11 7 18, 18 7 25, 25 7 32. तर ऑगस्ट महिन्यात 32 तारीख नाहीये, पुढचा बुधवार 32 31लाच महिना संपलाय. आणि म्हणून ऑगस्ट महिन्यात 4च बुधवार येईल आणि शेवटचा बुधवार असणार आहे 25 तारखेला. आणि उत्तरही पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपं उदाहरण. बघा आता आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंबाकडे 38 आणि 39 हे 2 प्रश्न पाण्यातील प्रतिबिंबावर आणि प्रश्नाकृतींचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल हे पर्यायी उत्तर आपल्याकडून शिकणार. बघा आरसा कुठे दिलाय, आरसा म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब. याला आरसा म्हटला तरी हरकत नाही. खालच्या बाजूच्या बाजूला जेव्हा आरसा लावलेला असतो तेव्हा ते पाण्यातलं प्रतिबिंब असतं. आणि मग आता हा 5 काय होणार आहे, आता डाव्या बाजूला बदल होत नाही, आता 5 इथेच खाली येणार, ही वरची बाजू खाली होते, खालची बाजू वर जाणार. पहिल्याच पर्यायात 5 तास दिसतो. हा 9 वरची बाजू खाली, पण इकडची जी बाजू आहे इकडेच राहणार त्या बाजूची. बघा या बाजूची इकडे इथे. आता इथे 5 बरोबर दिसतोय, इथे बरोबर दिसतंय, परंतु या 9चं कोड घेतलंय अशा प्रमाणे झाले 6 दिसतोय तो. हे काय झालं, हे 9 फक्त एकटा 9 अक्षरात गेलाय. पर्याय क्रमांक 2 बाद. पर्याय क्रमांक 3 मध्ये 5 दिसतोय, वरची रेष 5ची वरती दिलेली, वरची बाजू खाली व्हायला. पर्याय क्रमांक 3 बाद. पर्याय क्रमांक 4 सुद्धा त्याच नियमाने बाद दिली आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पाण्यातील प्रतिबिंब वरचे टोके खाली, खालची बाजू वर. सोप्या प्रश्नांना पटपट जाऊया. प्रश्न क्रमांक 39. बघा पर्याय तुमच्या समोर आहे. पाण्यातील प्रतिबिंब बघायचं आहे. आता हे खाली डोकं आहे, आता याच्यामध्ये काय होणार, याच्यामध्ये
हा जो खालच्या बाजूला अर्धा भाग छायांकित दिलेला आहे, हा रंगवलेला आहे, हा जेव्हा आरशात जातो किंवा आरशामध्ये खालच्या बाजूला आरशामध्ये पाण्यामध्ये जातो त्यावेळेस ही खालची बाजू वरती होणार आहे. हा रंगवलेला खाली भाग होता वरती जाणार आहे. आता हे बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये खाली रंगवलेला भाग आहे, पर्याय 4 मध्ये दिला. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये बरोबर वरच्या बाजूला अर्धा भाग रंगवलेला दाखवलेला आहे. मग राहिलं काय, त्या ठिकाणी राहिलं नाही तसंच राहिला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 मध्ये ते चिकटलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 बाद. एक एक पर्याय आपण बाद करत. आता पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 यांच्यामध्ये काय बदल आहे, तर मुलांना हे जे अंतर आहे हे अंतर पाहिलं तर असं लक्षात येतं की पर्याय क्रमांक 3 मध्ये अंतर फार कमी चिकटलेलं दाखवलेलं आहे आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये ते अंतर योग्य आहे. फक्त अंतरच नाही तर हा आकार बघा, हा खालच्या बाजूला इथला खालच्या बाजूला लिहिलेला जो आकार आहे वरचा, इथं जो आकार आहे हा थोडासा बदलले आणि म्हणून याच्यामध्ये सॉरी पर्याय क्रमांक 1 मध्ये जसाच्या तसा आकार बघा, हा जसा आकार आहे हा आकार तसाच्या तसा आहे, तो खालच्या बाजूला यायला पाहिजे होता. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा खालच्या बाजूला आलेला तो आकार. इथं मात्र याच्यात बदल केला नाही, याला पाण्याचं प्रतिबिंब दाखवलं नाही, जसाच्या तसा दाखवला म्हणून पर्याय क्रमांक 1 बाद झाला आणि याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. बघा पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. हा जो आकार आहे तोही खालच्या बाजूला आला पाहिजे, तो पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये तो आकार चुकलेला आहे म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40. रेखाचा दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009 रोजी शनिवारी होता, तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा? दुसरा वाढदिवस दिला आणि जन्म म्हणजे मागे जायचे. दिनदर्शिकेवरचा प्रश्न आहे. दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009. बघा 25 जुलै 2009 ला दुसरा वाढदिवस वार आणि शनिवार. मग पहिला वाढदिवस याच्या आधी झाला असता, तो झाला असता 25 जुलै 2008 ला पहिला वाढदिवस. आणि जन्म कधी झाला असेल? 25 जुलै 2007 ला जन्म झाला असेल. इथं वार आणि शनिवार. मग आपण 2008 मधून 2009 मध्ये येताना त्या दोघांच्या मध्ये जो फेब्रुवारी महिना येतो तो जर 28 दिवसांचा असेल तर एकच दिवस पुढे जातो. दोघांच्या मधला फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असेल तर पुढच्या वर्षात जाताना आपण 2 दिवस पुढे जात होतो. आता आपण मागे सांगतो. मग आता 2008 ही वर्ष आहे, परंतु आपण जिथून मोजायला सुरुवात करतोय त्यामध्ये फेब्रुवारी महिना जो येतो 2020 आहे. जुलै नंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि संपला जानेवारी फेब्रुवारी 2009 चा काउंट होणार आहे. याच्यात या दोघांमध्ये जो फेब्रुवारी महिना येतो तो 28 दिवसांचा येतो. आणि म्हणून इथे पुढे येताना एक दिवस पुढे यायचो. आता एक दिवस मागे वार असतात शुक्रवार. आता या दोघांमध्ये जो फेब्रुवारी महिना येईल या जुलै पासून येईल, तर आता 2008 चा फेब्रुवारी पासून या दोघांमध्ये 29 दिवसांचा असणार आहे. आणि म्हणून 2007 मधून 2008 मध्ये येताना त्याच तारखेला येताना आपण 2 दिवस पुढे जायचो. आता मागे चाललोय आपण 2 दिवस मागे जावं लागेल. शुक्रवारच्या मागे गुरुवार आणि बुधवार. तर रेखाचा जन्म बुधवारी झाला होता
इतरही पर्याय क्रमांक 3. दिनदर्शिका प्रकरण शिकत असताना आपण ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतलेल्या आहेत की पुढच्या वर्षी त्याच तारखेला जाताना किती दिवस पुढे जायचं, कसं जायचं, लीप वर्ष काय, अनलिप वर्ष काय, आणि हा सगळा पाया तुमचा पक्का आहे असं समजून आपण उदाहरण समजून घेतो. खाली अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? तुमची नियमित जी अक्षरमाला असते ती सोडून वेगळी अक्षरमाला तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. हे समान वेळा आली आहे. मग आपल्याला बघावं लागेल हे किती वेळा आला. 1 2 3 4 हे आले 4. हा एक आला 4. मग डी किती वेळा आला? डी 1 2 3 4. बघा इथे डी आला 4, इथे डी आला 4, इथे डी आला 4. बघा पहिलेच पर्याय समान वेळा आला. तरी डी शोधून घेऊया. डी 1 2 3. डी आला 3 वेळा. म्हणजे हा पर्याय 5 झाला. 4 आणि 3 वेळा. इथं डी आला 3 वेळा. हा पर्याय 5 झाला. आता फक्त सी मोजायचं आहे आपल्याला. 1 2 3 4 5. सी आला 5 वेळा. हा एक समान वेळा आलेला आहे. कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? पर्याय क्रमांक 3. ही दोन्ही अक्षर 4 वेळा आली आणि समान वेळा आली. अतिशय सोपा प्रश्न. प्रश्न क्रमांक 42 ते 46. समसंबंधावर आधारित उदाहरणे. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा कसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून शोधा. गोवा, गोवाचा संबंध दिला आहे 25. तर आसामचा संबंध 12. भूगोल विषयावर आधारित प्रश्न. त्यातल्या त्यात आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे या महाराष्ट्रासाठी इतरही राज्य आपल्या देशात आहे. त्यातलं एक छोटस राज्य गोवा, आणि या गोवा राज्याची राजधानी आहे पणजी. जशी आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई तशी गोवा या राज्याची राजधानी आहे पणजी. मग आसाम नावाचं जे राज्य आहे या आसामची राजधानी. प्रत्येक हाच प्रश्न नाही येणार. म्हणून आपल्या भारतामध्ये जेवढी घटक राज्य आहेत ती घटक राज्यांची नावं आणि त्यांच्या राजधान्या आपल्या लक्षात असल्या पाहिजे. त्यासाठी आपण नकाशाचं वाचन केलं पाहिजे, नकाशे नियमित बघितले पाहिजे. आसाम या राज्याची राजधानी आहे दिसपूर. या पर्यटनच्या राजधानी सांगता येईल का? बघा रांची. आपला प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी हा रांचीचा आहे. आणि रांची ही झारखंड या राज्याची राजधानी आहे. रांची राजधानी आहे परंतु ही झारखंड राज्याची राजधानी. कोहिमा ही नागालँड या राज्याची राजधानी. नागालँड. आणि गंगटोक ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे. सिक्कीम नावाची राजधानी आहे. सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक. आणि म्हणून गोव्याचा संबंध 25. तर आसाम राज्याची राजधानी दिसपूर. उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आता इथं फक्त आपण 4 राज्य आणि राजधान्या बघितल्या. आपल्याला सर्वच राज्य आणि त्यांच्या राजधान्या माहित असाव्यात. कारण प्रत्येक वेगळा प्रश्न पडतो. बघा 3564 संबंध 6. तर 7827 संबंध 200. जेव्हा संख्या मोठी दिसते मुलांना तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो मग काय करायचं. कधी कधी याकडे 4 अंकांचा गुणाकार मध्यभागी केला असतो,
कधी कधी पहिल्या दोन अंकांचा गुणाकार शेवटी दिलेला असतो. इथं तशी परिस्थिती दिसत नाही. मग आपल्याला कधी बेरीज करून पाहावी लागते, कधी त्याचा गुणाकार किंवा त्याची चिठी करून पाहावी लागते. आता आपण बेरीज करून बघूया. 6 4 10 15 3 18. मग 18चा संबंध 6 काही लागेल का? तर 18चे 3 भाग जर केले आपण, 3 भाग म्हणजे 18 गुणिले 1/3 असं जर केलं तर 18चे 3 भाग जर केले तर 18 भागिले 3 18 येते, 18 भागिले 3 तर उत्तर आलं 6. तसा संबंध इकडे लागतो का? आणि ते उत्तर पर्याय काय आहे? 7 7 14 14 22 22 2 24 बेरीज 24 आली. 24 चे 3 भाग करूया, म्हणजे त्याला 1/3 लिहूया. तर 3 1 3 3 8 24 उत्तर आला 8 पर्याय क्रमांक 2. म्हणजे संख्येतील अंकांची बेरीज करून त्याचे 3 भाग केल्यानंतरचा एक भाग पुढे दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं मोठ्या संख्या असल्यानंतर कडेच्या अंकांचा गुणाकार किंवा मधल्या अंकांचा गुणाकार, पहिल्या 2 अंकांचा गुणाकार, या सगळ्या गोष्टी बघून बेरीज वजाबाकी या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. येऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 44 तुमच्या समोर आहे. 36 चा संबंध 10शी तर 27 चा संबंध कोणाशी? बघा मी बेरीज करून बघितली. 6 3 9 9 च्या समोर 10 7 2 9 9 च्या समोर 10 पर्याय नाही. मग 6 चा वर्ग 36 आहे. तो एक प्रयत्न करूया आपण. वर्ग संख्या 6 चा वर्ग 36 इथं 3 चा वर्ग 9 आली 15 9 आली 27 होते ना. 3 चा वर्ग 27 म्हणजे कुठेतरी टार्गेट बसवत नाही. मग काय करावं लागेल आपल्याला? 3 बघावं लागेल. 3 साडे 18 18 2 8 गेले 10 समजा गुणाकार 3 साडे 8 18 2 8 गेले 10 1 साडे 14 14 2 8 गेले नाही ना पर्याय. मग आता आपल्याला काय लागणार आहे? वजाबाकी होऊया. 6 2 3 गेले 3 3 चा वर्ग 9 अधिक 1 10 हे बसले का बघूया. 6 2 3 गेले म्हणजे 7 2 2 गेले 5 3 चा वर्ग केला 5 चा वर्ग केला 25 परत आलेल्या वर्गाची 1 मिळवला 25 आणि 1 26 असा पर्याय आहे. जे वेगवेगळ्या कृत्या आपल्याला वापराव्या लागल्या संबंध शोधताना वजाबाकी त्याचा वर्ग अधिक 1 वजाबाकी त्याचा वर्ग अधिक 1 उत्तर आलं 20 पर्याय क्रमांक 1. समसंबंधावर आधारित उदाहरण आकृतीत दिलेले आहे. बघा पहिल्या जोडसात हा बांधलेली आकृतीवर त्याचा संबंध या आकृतीशी आहे. हा बाण घटीवर दिशेने दिला आहे. त्या दिशेने पण फिरताना इथून इथपर्यंत एक घर आणि या दीड घर. या दोघांचा संबंध आहे बाण घटीवर दिशेने दीड घर. मग आता या दोघांचा संबंध असा संबंध दिशेने लावायचा आहे. मग आता या ठिकाणी हा जो बाण बाणावर हा दीड घर घटीवर दिशेने फिरवायचा. इथून इथपर्यंत अर्ध घर आणि इथून इथपर्यंत एक घर इथे यायला पाहिजे. आणि पुढच्या आकृतीमध्ये येणारा बाण आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. आपलं उत्तर आलंय पर्याय क्रमांक 4. पुन्हा आता प्रश्न देताना काय केलेलं? याचा पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी तर तिसऱ्या आकृतीचा संबंध चौथ्याशी असतो. काय केलं आता आपल्याला बघायला उत्तर आहे चौथ्याचा संबंध तिसऱ्याशी लावावा लागेल. म्हणून दुसऱ्याचा संबंध पहिल्याशी कसा आहे उलट बघूया. म्हणून मी बघताना आकृती अशी सगळ्यात आतला त्रिकोण होता. सगळ्यात आतला त्रिकोण
मध्यभागी गेला त्रिकोणाचं पाण्यातलं प्रतिनिधित्व झालंय खालची बाजू वरती एवढा एक संबंध अभिव्यक्ती आहे. मग इथं पंचकोन आहे सगळ्यात आतला पंचकोन मध्यभागी त्याचं पाण्यातील प्रतिबिंब. बघा मध्यभागी वर्तुळ आला मध्यभागी पंचकोन आला उभा असण्याची शक्यता आहे. इथं मध्यभागी त्रिकोण आला इथं मध्यभागी त्रिकोण आला लगेच फक्त एवढे आपल्याला उत्तर मिळाले पर्याय क्रमांक 3. फक्त ही आकृती बघताना पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी असं बघण्याऐवजी दुसऱ्याचा संबंध पहिल्याशी बघितलाय. कारण मला तिसऱ्या आकृतीच्या जागेवर प्रश्नचिन्ह दिलंय त्या आकृतीकडे यायला सोपं होईल. मग उत्तराला पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 47. खालील संख्या मालेपैकी अंकाच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार? अंकाच्या स्थानांची अदलाबदल करणं. स्थान म्हणजे काय? एकक स्थान, दशक स्थान. एकक आणि दशक यांची अदलाबदल करायची अत्यंत सोपी गोष्ट आहे. पण मूळ संख्या तयार झाल्या पाहिजे. आपल्याला 100 मधील मूळ संख्या माहिती असल्या पाहिजे. पण अदलाबदल केल्यानंतर 21 ची होती 13, 59 ची होती 95, 35 ची होती 53, 19 ची 91, 17 ची होती 71, 34 ची होती 43, 16 ची होती 66, 19 ची 98, 74 ची 47. आता मूळ संख्या अनेक वेळा प्रश्न आले आपल्याला त्या मूळ संख्या माहित असल्या पाहिजे. 1 ते 100 मधल्या मूळ संख्यांचा मोबाईल नंबरही तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानुसार 44, 22, 322, 321 शेवटी एक येतो. 91 ते 100 मध्ये फक्त एकच मूळ संख्या आहे 97. 91 ते 100 97 ही मूळ संख्या आहे. पहिल्यापासून बघूया आपण. 13 ही मूळ संख्या आहे. 95 लगेच बाद झाली. 53 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 91 लगेच बाद झाली. 71 ही मूळ संख्या आहे. 43 मूळ संख्या आहे. 61 ही मूळ संख्या आहे. 47 ही मूळ संख्या आहे. तर या मूळ संख्यांना स्वतः आणि एक एवढेच अवयव. या मूळ संख्या कोणाच्याही पाड्यात नाही. आणि अशी मूळ संख्यांची संख्या 1, 2, 3, 4, 5, 6. 6 मूळ संख्या होत आहेत. जर स्थानांची अदलाबदल मूळ संख्या फटाफट सांगता आल्या पाहिजे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 20, 21, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. कमीत कमी 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला फटाफट सांगता आल्या पाहिजे. एवढंच नाही, इयत्ता 5वी साठी 101 ते 200 पर्यंतच्या मूळ संख्या देखील माहिती असणं गरजेचं आहे. हे सोपे प्रश्न आहे. कधी कधी 101 ते 200 पर्यंतच्या मूळ संख्यांवर देखील प्रश्न विचारले जातात. उदाहरण क्रमांक 48. तुम्हाला अक्षरमाला दिलेली आहे. प्रत्येक पेजवर असते. पण प्रश्न आता या अक्षरमालेवरचे वरील अक्षरमाले जी आणि आर च्या दरम्यान. मुलांनो, जेव्हा दरम्यान शब्द असतो तर दरम्यानचा अर्थ त्यांच्या मध्यभागी जी आणि आर करायचा आहे. जी आणि आर यांच्या दरम्यान जी आणि आर सोडून द्यायचे. यांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, किती अक्षर आहेत? 5, 6, 7, 8, 9, 10. जी आणि आर यांच्या दरम्यान 10 अक्षरे आहेत.
त्याच्या 3/5 त्याच्या 3/5 त्याच्या 4 एकदाचा 4 त्याला गुणिले म्हणतात गणितामध्ये आणि त्याच्या 3/5 संक्षिप्त गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर आहे 6 त्याच्या 3/5 म्हणजे 6 अक्षर खाली पैकी कोणत्या अक्षराच्या दराने मग आता आपल्याला 6 अक्षर शोधायची कोणत्या दोन अक्षराच्या दराने नाही तर पहिला पर्याय आहे बी आणि एच तर बी आणि एच बी आणि एच दरम्यान मध्यभागी तर बी आणि एच च्या दरम्यान 1 2 3 4 5 आणि आपल्याला 6 अक्षर शोधायची के आणि एस दरम्यान शोधायची जिथे बार करायचा एस बार करायचा यांच्या दरम्यान 1 2 3 4 5 6 6 7 अक्षर आहे त्याला 6 शोधायची पर्याय क्रमांक 2 बार एच आणि ओ एच च्या दरम्यान बघा एच ने ओ एच च्या दरम्यान 1 2 3 4 5 6 अक्षर हा पर्याय तरी चौथा पर्याय बघून घेऊया आपण डी आणि एच डी आणि एच एक डी यांच्या दरम्यान तर जी आणि आर च्या दरम्यान अक्षर आहे त्याच्या 3/5 3/5 करता आली पाहिजे आणि 6 अक्षर आहे पर्याय क्रमांक गणित पण सोडवावं लागलं आणि पर्यायाची पण मदत घ्यावी लागली पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे प्रश्न क्रमांक 49 साठी सूचना आपण बघतोय दिलेल्या प्रश्नात तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायी उत्तर अतिशय कमी काठिण्य पातळीचा प्रश्न तंतोतंत जशीच्या तशी दिसणार आहे मुलांना यामध्ये ज्या देशात विद्यालय तशाच पद्धतीने पाहिजे बघा या पहिल्या पर्यायाच्या बाजूला पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 मध्ये डायरेक्शन म्हणजे जशी पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये तशी कोण केलेला आहे जो तंतोतंत जुळत नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 भाग दिला आणि आपलं उत्तर आलंय पर्याय क्रमांक 3 अतिशय सोपा पुन्हा 50 ला 30 सूचना होती त्यानंतर रेषा बघा इथं पुन्हा गेलेली आहे ही एक रेषा मात्र ज्याला मध्यावर बाजूच्या मध्यावर बघणं कोणावर बघणं ह्या गोष्टी महत्वाच्या असतात आता या ठिकाणी हा जो काळा की पण पाहिला पाहिजे आपण मध्ये रेषा पण बघितली पाहिजे आणि या ठिकाणी हा जो वक्र भाग आहे तो पण पाहिला पाहिजे तो जरा सरळ गेलेला आहे तरी आपण आकृती बघितली तर कसा दिसेल तो बघावा लागेल बघा या ठिकाणी हा जो भाग आहे तो कसा आहे हे काळजी कोणत्या दरम्यान आहे त्रिकोण कसे झालेले आहे सगळं बारकाईने पाहिल्यानंतर तंतोतंत जुळणारी आकृती शोधताना जास्तीत जास्त उत्तर पर्याय क्रमांक 1 जशीच्या तशी तंतोतंत आकृती जेव्हा आपण बघतो तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे या ठिकाणी या सगळ्या गोष्टी बघा तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय क्रमांक 1 याचा सुद्धा काठिण्य पातळी वाढवली वरची आपण तयारी ठेवली तर तंतोतंत आकृती ओळखायला अवघड बघा प्रश्न क्रमांक 51 खालील चौकोनात प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायी निवडा आता ज्यावेळेस हा चौकोन दिलेला असतो
पुन्हा एकदा संख्यांचे सगळे प्रकार आपल्याला आठवावे लागतात. वर्ग, घन, वर्ग वजा 1, वर्गाधिक 1, मूळ संख्या, कधी कधी या ठिकाणची आडवी बेरीज, कधी उभी बेरीज, ती वर्ग येते का धन येते का काय येते सगळं बघावं लागतं. आपल्या या ठिकाणी तर असं काही दिसत नाही. बेरीज केली 8 आणि 5 13, 15, 7 आणि 3 10, 19 नाही जुळत. 15 4 19, 19 4 30, शेवटी 23 बेरीज येण्यासारखा पर्याय. 10 4 14, 15 16 17 नाही. मग आपल्याला आणखी काय करता येईल ते बघावं. आणखी काय बेरीज उभी करून पाहावी लागेल, ती पण बसत नाही. मधले 8 3 वर्ग संख्येच्या जवळचे 9 वर्ग 4 वर्ग असं काही आहे का? हा 5 मधून 2 गेले तर 3 राहतात. 5 वजा 2 बरोबर 3. त्या 3 चा वर्ग येतो 9. 9 मधून वजा 1 केला तर मध्यभागी आला. ही लिंक बसते का पाहूया. 9 वजा 7 मधून बघूया आपण. 9तून 7 गेले 2. 2 चा वर्ग येतो 4. 4तून 1 गेला 4तून 3 वजा करा. 4 वजा 3 बरोबर 1. 1 चा वर्ग 1. पुन्हा 1 मधून 1 वजा केला तर 1 वजा 1 0. पर्याय क्रमांक 2 दिलेला. म्हणून याचं उत्तर आहे 51 पर्याय क्रमांक. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची सूची बघितली तेव्हा त्यांनी 2 उत्तरं दिलेली आहेत. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय. पण पर्याय क्रमांक 1 कसं येतं याची कृती मलाही सापडलेली नाही. कदाचित ती तुम्हाला सापडेल, तुम्हाला माहिती असेल. काही काही प्रश्न असे असतात की ते 2 प्रकारे सुटतात, उत्तरही वेगवेगळी येतात. आणि ही जेव्हा परीक्षा संपते तेव्हा अनेक शिक्षक, विद्यार्थी, त्यांचे पालक परीक्षा परिषदेला त्या त्रुटीबाबत, त्या संदिग्धतेबाबत मेल करत असतात. जर खरोखर प्रश्न खूपच संदिग्ध असेल तर परीक्षा परिषदेकडून तो बाद केला जातो. 2 उत्तर असतील, तुम्ही एकच उत्तर नोंदवायचे, तुम्हाला 2 उत्तरं मिळाली आणि मग ते दोन्ही उत्तर त्यापैकी कोणतंही एक नोंदवलेलं असेल तरी त्याचे मार्क दिले जातात. परीक्षा परिषदेने ही 2 उत्तरं दिलेली आहेत, परंतु ती माझ्याही लक्षात आलेली नाहीये. कदाचित तुमच्या लक्षात येईल, तर त्या पद्धतीने बघा. मगाशी तंतोतंत आकृती शोधताना एका प्रश्नाला मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर सांगितलं. ते परीक्षा परिषदेचं उत्तर होतं. मला त्या प्रश्नामध्ये माझी थोडीशी शंका होती, परंतु परीक्षा परिषदेने जे उत्तर दिलेलं आहे ते मी तंतोतंत आकृतीचं तुमच्या समोर ठेवलं. परीक्षा परिषदेच्या उत्तर सूचीनुसार काही गोष्टी आपण फॉलो करत आहोत. आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. वेळ आकृतीवर आधारित प्रश्न आहे. 52 व्यक्तींसाठी सूचना आहे. खालील वेळ आकृतीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे करण्यात. वेळ आकृती म्हणजे एकमेकांमध्ये दिलेल्या आकृत्या. आता फक्त त्रिकोण, फक्त या शब्दाचा अर्थ असतो इतर आकृत्यांमध्ये फक्त त्रिकोणात पाहिजे, दुसऱ्या लिहिलेल्या आकृत्यांमध्ये फक्त लंबवर्तुळ आणि फक्त षटकोन, फक्त त्रिकोण. फक्त त्रिकोण याचा अर्थ 2 चित्रांमध्ये. फक्त लंबवर्तुळ 4 6 फक्त लंबवर्तुळ दुसऱ्या आकृत्यांमध्ये दिसलेला आहे 6. फक्त षटकोन, षटकोन लिहिले 7 8 3 2 5. फक्त षटकोनामध्ये दुसऱ्यामध्ये असलेले 7 आणि 8. तर यामध्ये बेरीज बेरीज करूया. 7 आणि 15 15 2 17 17 आणि 6 20. बेरीज करणं सोपं आहे. पर्याय क्रमांक फक्त याच्यातला फक्त या शब्दाचा अर्थ आपल्याला कळायचा. प्रश्न क्रमांक 53 याच्यावर तीनही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा
तीनही आकृत्यांमध्ये सामायिक असणार आहे. आता मी आकृतीवर आपण बघूया तीनही आकृत्यांमध्ये सामायिक असतात. बघा 5 जर बघितला तर त्रिकोणात आहे, षटकोनात आहे, परंतु लंबवर्तुळात नाहीये. 9 हा अंक असा आहे, 9 हा अंक असा आहे. बघा लंबवर्तुळात आहे, त्रिकोणात आहे, षटकोनात आहे. तीनही आकृत्यांमध्ये असणारा अंक तो झालेला आहे 9. तर आले पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं. पुढे प्रश्न क्रमांक 54. एका सांख्यिक भाषेत 5,04 म्हटले. सांख्यिक भाषेत 5,04. 3ला म्हटले 7, 3ला 7 म्हटले, 4ला 2 म्हटले. तर त्या सांख्यिक भाषेत 4 आणि 3 म्हणजे 5 होते. बघा मी त्याची लिहितोय. 4ला काय केले बघा, 4ला 2 हो आली, 3ला काय केले, 3ला 7 गुणिले 5ला काय केले, 5ला पदावलीच्या नियमानुसार तुम्हाला गुणाकार पदावलीच्या नियमानुसार 2 अधिक गुणाकार करायचा 728. मग 28 आणि 2 उत्तर आले 30. जाऊया पुस्तकाकडे. आपल्याकडे वेळ कमी अवघड बघा एका सांख्यिक भाषेमध्ये हे सांख्यिक भाषेत आवड म्हणजे अवघड ही चिन्ह दिले. या चिन्हाची किंमत 7 आणि मी काढून दिले पुढे आणि याची किंमत 10. मग मी काय करतो, पहिल्यांदा 14/7 दिले, सोडवतो 14/7 2 याच्यामध्ये पुन्हा काढून दिले आणि याची किंमत आली 10. आता 2 मला शिकायचंय, 2 म्हणजे काय बरोबर मुलांना 2 अधिक 8 केले तरी काय म्हणतात, एखाद्या विद्यार्थ्याने 2 गुणिले 5 केलं अगदी बरोबर. आता याची त्यांना अपेक्षित आहे परीक्षेला पण याची किंमत 8 सुद्धा असू शकते, याची किंमत 5 सुद्धा असू शकते. आणि म्हणून या ठिकाणी येऊन ठेवतोय याची किंमत 8 असेल किंवा या काळ्या गोष्टीची किंमत 5 असू शकते. 2 गोष्टी आल्या, याच्यामुळे 2 वापराव्या लागतील आणि म्हणून हे थोडंसं विद्यार्थ्यांना कठीण वाटतं, पण असं होत आपल्याला समजतं. मग आता याची किंमत 2 आहे माझ्या पुढे जाऊन काय बरोबर असेल इथे बघूया. इथे काय दिले 3 काळा आयताकृती रेष आणि याचं उत्तर दिले 13. आता मला ही किंमत वापरावी लागेल. पहिल्यांदा मी आधी पाहतो 3 अधिक 8 मग ही किंमत वापरली मी पहिल्यांदा आयताकृती रेष बरोबर 13. पुढे काय माहित नाही, पण मला ही गोष्ट आधी लागली 3 आणि 8 किती जरी दिलं ना 11 बरोबर 13. आता मला इथे काही 11 आणि 2 13, 11 आणि 2 बरोबर 13. जर पहिल्यांदा ही किंमत वापरली
तर याची किंमत मात्र येते अधिक. कोणतं पहिला पर्याय वापरला अधिक, ही किंमत आली. आता गुणिले 5 वापरून पुन्हा हे सोडवावं लागेल. मग बघूया हेच बरोबर केला. आता अधिक 8 वापरून झालंय, गुणिले 5 वापरून आपल्याला करावं लागेल की गुणिले 5 या आईला कितीचा बरोबर केला, 3 5 15 बरोबर केला. आता 15 तून 2 गेले तर 13. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आलेले वजा 2. आलं. मग जर अधिक 8 वापरले याचं उत्तर येतं, काळ्या गोळा गुणिले 5 वापरलं तर त्याचं उत्तर वजा. आणि आता आपल्याला सुरुवातीला 42 वर्तुळात आणखी रेष बरोबर आणि ते उत्तर पर्यायात आलेलं असलं पाहिजे. मग आता आपण याचा आपल्याला किती किंमत दिलेली आहे? 42 भागिले 6. मग 6 आहे, इथं उत्तर आलं 6, इथं उत्तर आले 6. मग 6 मध्ये याची पहिली किंमत वापरूया अधिक 2. 6 अधिक 2 वापरले तर 8 उत्तर येते. ते आपल्याला पर्याय 4 9 6 5 8 उत्तर आले. आणि याचा अर्थ काय होतो की अधिक 2 चुकीचे, आपण जे अधिक 2 चुकीचे आपण सोडवलेलं नाही चुकीचं. आपण जो अंदाज केला होता तो परीक्षकांनी अंदाज केलेला नाही. हे अधिक 2 लागू होत नाही. काळ्या वर्तुळाचे अधिक 8 सुद्धा लागू. आता याचा अर्थ गुणिले 5 घेतलं तर ते वजा 2 येतं. मग आता आपण इथं सुरू करू. 42 वर्तुळामध्ये गुणिले आणि रेष बरोबर 42 याची किंमत किती आपल्याला भागिले 7, त्याचे उत्तर आलं 6. मग 42 भागिले 6 उत्तर आलं. याची किंमत आपल्याला टाकायची की आता वजा 6 वजा 2 उत्तर येते 4. उत्तर 4 येते. तो पर्याय याची काठीण्य पातळी वाढली जातो. तर त्यांनी जो अंदाज दिलेला आहे तो अंदाज याच्यात आपण जेव्हा टाकतो तेव्हा याचे आपल्याला 2 अंदाज येऊ शकतात. 2 मध्ये किती मिळवल्यावर काय आहे, 2 मध्ये किती गुणिले केल्यावर काय आहे. वाटल्यास एक गोष्ट करून पहा, 2 अधिक 8 करून पहा तरी तितकाच वेळ लागणार आहे. दोन्ही गोष्टी एकाच वेळी तुम्हाला सांगितल्या आहे. थोडासा काठीण्य पातळी वाटणारा प्रश्न. आपल्याकडे फक्त 15 मिनिट बाकी आहे आणि प्रश्न 55 झालेले. प्रश्न पत्रिकेत सगळे 75 प्रश्न आहेत. मला असं वाटतं अशा काठीण्य पातळीची असणारी उदाहरणं सगळी उदाहरणं घेण्यापेक्षा आपण ते बघावे. प्रश्न 56 ते 60 साठी सूचना. खालील प्रश्नांच्या सुरुवातीला 3 पदे दिली आहेत. त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे मुलं याचे 1-2 उदाहरणं दिली आहेत. तिघांचा सारखा गट कसा होतो आणि कोण गटात येऊन बसेल ते बघूया. मेंदू कुशे हृदय, अंतरेंद्रिय आहे, जीभ हात यकृत पाय. आता जीभ ज्ञानेंद्रियांमध्ये, हात आणि पाय हे बाह्य इंद्रिय. म्हणून मेंदू कुशे हृदय यांच्यामध्ये कोण जाऊन बसेल, यकृत. अधिक वेळ न घालता पुढे जाऊया. 343 27 125 तर लगेच संख्या पाहिल्या 5 घन 125 3 घन 27 343 हा कोणाचा घन आहे हे पण आपल्याला आठवलं पाहिजे. तर हा आहे 7 चा घन. मग इथे 2 घन संख्या आहे. 6 चा घन 216 आहे. त्यानंतर 1 चा घन 49 वर्ग संख्या आहे. 7 चा वर्ग 49
261 वर्गही नाही धनही नाही, पटपट आठवलं पाहिजे. आता ही दोन धन संख्या आहे पर्याय क्रमांक 1 आणि 4 काय एक धन संख्या ज्या आहेत त्या विषम संख्येचे गण आहे. 7 चा घन, 3 चा घन, 5 चा घन, 6 चा घन, 6 ही समसंख्या आहे, समसंख्येचा गण आहे. म्हणून आपलं उत्तर आलं नाही पर्याय क्रमांक 4. आता 58 59 त्याप्रमाणे तिघाच्या संदर्भात आपण 60 पुढे गेलो. स्पीडने होईल पण सोपे तिघांसाठी बनवणं आपल्या सारखं. आणि मग आपण आलोय आता समजा प्रश्न क्रमांक 61. थोडस 10 मिनिटात जेवढं जास्त कव्हर करता येईल खाली सारणाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर पर्याय निवडा. अक्षर दिली, इंग्रजी अक्षरात त्यांना चिन्ह दिली. प्रश्न खूप सोपा आहे. पर या शब्दाचे उदाहरण सिद्ध करायचं आहे. इंग्रजीचं नॉलेज तपासताय तुमचं. तुम्हाला पर मिळाली आणि त्याचे विरुद्ध रीच म्हणजे म्हणतं तुम्हाला रीच माहित असतं पण रीच स्पेलिंग येत नाही तरी ते चुकणार. RICH इंग्रजीमध्ये स्पेलिंग तयार करता येणं, लक्षात ठेवता येणं खूप महत्वाच्या बाबी. बघा आला आहे चिन्ह, आला आहे दिवे, तिला आहे काळं वर्तुळ, यशला आहे हाती. असा पर्याय जसाच्या तसा पूर्ण सुरुवात होणार कुणी काळं वर्तुळ पर्याय सोपं उदाहरण. पुढच्या प्रश्नाकडे घेऊया. प्रश्न क्रमांक 62. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्याय निवडा. अशा आकृत्याकडे संख्यांचा मध्यभागी काही संबंध आहे का ते बघावं. त्यांची बेरीज, त्यांची वजाबाकी किंवा दोघांची बेरीज एक वजा करणं असा काही संबंध आहे का. 5 2 7 8 15 7 3 10 4 14 29 9 1 10 6 16 मग कदाचित दोन मिळवले का 2 10 15 15 30 15 30 आणि आधी 2 मिळवले का 14 14 तुम्ही 28 28 मध्ये 2 मिळवले मग 30 झाले. 9 1 10 6 16 बरोबर आहे. 5 संदर्भ आहे 32 32 2 34 मध्यभागी 2 मिळवले. आता इथून 2 काढायचे याची दुप्पट करून 2 मिळवले. तिघांची दुप्पट 2 निघणे असणार दुप्पट 22 5 3 8 8 3 11 11 2 22 22 2 24. उत्तर आले पर्याय क्रमांक 4. बरेचसे मुलं उत्तर 3 शोधतात आणि पर्याय क्रमांक 3 लिहितात. बऱ्याच मुलांचं हे होतंय 3 उत्तर शोधलं पण 3 उत्तर कुठे पर्याय क्रमांक 4 मध्ये. हे पण बारकाईने आपल्याला लक्षात ठेवावं. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खाली दाखवल्याकडे विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती शोधा. मुलांना क्रमामध्ये चिन्ह बदलत जातात किंवा दिशा वाढत जातात, चिन्ह वाढत जातात. ते कसे वाढतात ते आपण बघितलं पाहिजे. बघा हे 2 वर्तुळामध्ये ते 2 जसे तसे आणि 2 वाढल्या पाऊस. हे पहिले जसेच्या तसे ते 2ही जसेच्या तसे आणि 1 वाढले. मग ती आकृती जशीच्या तशी ठेवून आणखी काही वाढले. मग बघा ती आकृती पण मंद बदलली. इथमध्ये जे ना डायरेक्ट गोल म्हणून पहिला पर्याय बाद. आता इथे ते 2 बरोबर आहे पण इथं जो मधला पाऊस होता त्या मधल्या पाऊसाचं वर्तुळ केलंय. पर्याय क्रमांक 2 बाद. पर्याय क्रमांक 3 मध्ये ते 2 बरोबर आहे, ते 2 बरोबर आहे, ते 2 बरोबर आहे मध्ये डोळा. ठीक आहे पुढचं बघूया. इथे हे 2 बरोबर आहे, इकडचे 2 बरोबर आहे. ते बघा या आतल्या वाट्या कशा होत्या पर्याय क्रमांक 4 बाद झाला. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. क्रमाने बदल होतोय पहिला बदल केलेला नाही. पहिले जसे होते तसेच
दुसऱ्या मध्ये जे वाढले ते तसेच आहे तिसऱ्या मध्ये. पण तिसऱ्या मध्ये जे बदल झालेले आहेत पण तिसरी आकृती जशी आहे ती आपल्याला बदलवता येणार नाही. आपल्याला चौकीमध्ये बदल करायचा होता, तो बदल वर्तुळाचा डोळ्याच्या आकाराचा आलाय. बाकीचं जसंच्या तसं ठेवलंय पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपा नाही म्हटलं तरी चालत. हत्तीला वाघ म्हटले, वाघाला ससा म्हटले, सशाला सिंह म्हटले, सिंहाला अस्वल म्हटले, तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणाला म्हणाले? मग आपला राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. मग हत्तीला वाघ म्हटले नाही, वाघ आहे, वाघाला काय म्हटलंय? वाघाला ससा म्हटलंय. उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. थोडासा खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल? चिन्हांचा कोणता समूह येईल? तुम्हाला मी काय करायला 1 2 3 4 5. पुढच्या याच्यात जाताना कळते का पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, प्रश्न चिन्हाच्या जागी चौथा गट. आता काय झालं? आधी 4 नंबरचं चिन्ह होतं 1 नंबरला. बघा 4, नंतर 3, नंतर 5, नंतर 1 आणि 2. पहिल्या गटातले 1 ते 5 होते, 4 3 5 1 2 झाले. मग मी काय करून त्याला पुन्हा 1 2 3 4 5 नंबर दिले आणि हे पुन्हा तिकडे बदलले तर कसे 4 3 5. बघा 4 3, बघा 4 3, नंतर बघा 5, नंतर 1 2 होता 1 4 3 5 1. मग मी काय केलं? या पुन्हा 1 2 3 4 5 नंबर दिले 1 2 3 4 5 आणि हे नंबर दिले. आता इकडे देखील ह्या पर्यायाचा 4 3 5 1 2 अशी झाले पाहिजे. 4 3 5 1 2 आणि 4 3 5 1 2 घेताना आता याचे बघा एक चल पाहिजे. 4 नंबरला काय सांगली कोणत्या पर्याय एक मध्ये आहे विचार पर्याय. मी काय म्हणतो 4 ला साठी 4 नंतर कोण घ्यायचा आहे मला 3. इकडे 3 ला काय घ्यायची नाही. याच्यानंतर 4 3 आहे ना 4 3 हे चांगली आलेले चिन्ह. बघा हा पर्याय 5 झाला. हे बघा हे चिन्ह चांगली हा पर्याय 5 झाला. ही उत्तर यायची शक्यता आहे. बघा 4 3 4 3 झालं. नंतर 5 नंबरला हे चिन्ह आहे बघा 5 नंबरला त्याच्यानंतर 1 2 वर्तुळाने आता याला नंबर घेतला आहे 2 3 4 5 तर ते पुन्हा असं व्हायला पाहिजे. नंबर दिले काय व्हायला पाहिजे 4 3 5 1 2 पाव लागेल. बघा 4 नंबरचं आता इथे 1 ते 5 नंबर दिले. 4 नंबरचं वर कोण केलं 3 नंबरचं चिन्ह केलं 5 नंबरचा चौथा शेवटी आणि 1 2. थोडंसं काठीण्य पातळीचं उदाहरण हे नंबरिंग करताना आपण शिकायला यातले जे नंबर आहे पुढे कसे जातात, यातले नंबर आहे पुढे कसे गेले, यातले नंबर आहे पुढे कसे जातात हे थोडंसं काठीण्य पातळीचं उदाहरण. चिन्हांची संख्या 5 5 ने लिहिली त्यामुळे थोडंसं गुंतागुंतीचं वाटू शकतं. पुन्हा एकदा मी बारकाईने लक्षात घ्या. बघा 4 नंतर 3 4 3 नंतरचं हे चिन्ह मग नंतर 1 फक्त तसंच 4 नंबरचं इथं आलं 3 नंतर 5 नंबरचं इथं आलं तेव्हा 1 फक्त तसंच 4 नंबरचं चिन्ह चांगली त्याच्यानंतर 3 नंबरचं चिन्ह इथून जरी आपण दोनच चिन्ह पाहिले 4 आणि 3 सुरुवात होणार आहे तरी तुम्हाला लक्षात पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. काठीण्य पातळीचं उदाहरण आपण घेतलेलं आहे. अगदी एकच मिनिट आपल्याकडे शिल्लक आहे परंतु या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करणं सुद्धा गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो माझी ही शेवटची तासिका आहे या सत्रातली. मागच्या वेळी अभ्यासक्रम घेत असताना देखील एक 3-4 तासिका घेण्याची मला संधी मिळाली होती. पुन्हा एकदा आमच्या संगमनेर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी की जे शिक्षकांच्या पाठीवर थाप टाकून प्रोत्साहन देत असतात असे सन्माननीय बाळासाहेब गुंड साहेब आमचे अत्यंत प्रेमळ
नोडल अधिकारी शिष्यवृत्तीचे प्रमुख सन्माननीय कल्याण राऊत साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या श्रीमती सुनंदा ठोकळ मॅडम, आमची तंत्रस्नेही टीम सन्माननीय अशोक सोनवणे, ईश्वर राऊत, सन्माननीय श्री केशव बाळसरा यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मला आपणासमोर येण्याची संधी मिळाली, तासिका घेता आली. आपणा सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.